भारतामध्ये अशी एकही शाखा अनुसूचित जात नाही की जी मांसाहारी नाही. तर माझी खाद्य संस्कृती फक्त माझ्यापुरती नाही. त्याचं नाव मराठवाडा, त्याचं कारण तुम्हाला खाजगीच सांगेन नंतर मराठवाडा ठेवलं ते. किंवा आता सांगून टाकतो, कारण ही खाद्य संस्कृती जी आहे ती कोकणात ॲबसेंट आहे. ओके. आणि कोकणामध्ये मांग ही जात नाही. इथे एकच रस पुरत मिळत नाही तर 6 रस आणायचे कुठून? मला माझ्या अन्नाची लाज वाटावी ह्यातच खरं संस्कृती आणि धर्म लपलेला आहे. राहुल गांधींसोबत जेव्हा तुम्ही म्हणजे एकत्रित त्यांना खाऊ घातलेलं होतं कोल्हापूरमधल्या त्या कार्यक्रमात, समजून घ्यायची एक त्या माणसामध्ये समजून घेण्याची जी वृत्ती आहे ना, खूप तो वेगळापणा की स्वतः कुरेशी समाजानं आपल्यावर बंद लादून घेतलाय. जसे मेरे माँ का हात का खाना होतं ना, तसं मेरे जात का खाना बी असतं. ठराविक दिवशी पण खाऊ नका, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बंद, तो तर अतिरेकच आहे. तो तर अतिरेकच आहे. माझं डोकं शाबूत आहे अजून, मला काय झालेलं नाहीये. सगळे संत वाचून खाद्य संस्कृती असेल, कपडे असतील, भाषा असेल, आपल्याला वरून खाली आलेलं आहे, खालून वर गेलेलंच नाही. ज्या भाषा शिवाय नाही ती भाषा कसली भाषा मग ती? आपल्या ताटातलं अन्न हे खरं तर ताटापुरतं, आपल्या घरापुरतं असलं पाहिजे, पण ते सध्या सार्वजनिक जीवनामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे आणि त्याच्यावरनं अगदी राजकीय आरोप प्रत्यारोपसुद्धा होताना दिसत आहेत. त्याच्यावरनं वेगवेगळी लेबलं लावली जात आहेत. अमुक अन्न हे अमुक अमुक धर्माचं अमुक अमुक दिवशी खाल्लंच नाही पाहिजे, इथपासून ते अगदी राजकारणाच्या केंद्रस्थानी हा खाण्याचा सगळा विषय जो आहे तो येताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी अगदी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मटण विक्रीला बंदी असल्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला कल्याण डोंबिवलीमध्ये, ज्याचं अनुकरण इतरसुद्धा काही ठिकाणी झालं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुणाच्या खाण्यावरती अशी निर्बंध असावीत, हाच खरं तर एक म्हणजे वेगळा योग म्हणावा लागेल की आपण स्वातंत्र्याचा उपहास करतोय. आणि दुसरीकडं नुकतंच एक विधान पण खूप गाजलं. सुप्रिया सुळेंनी जेव्हा मटण खाण्यावरनं काही विधानं केली, त्याच्यावरनं अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी त्याच्या संदर्भात प्रतिक्रियासुद्धा दिली. आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आत्ता माझ्यासोबत आहेत या संपूर्ण वादावरती बोलण्यासाठी जे खरं तर अतिशय योग्य व्यक्ती आहेत, असे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमधले माजी अधिकारी, पत्रकार आणि लेखक शाहू पाटोळे, ज्यांनी अन्न हे अपूर्ण ब्रह्म नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्याचा इंग्रजी अनुवाद जो आहे तो दलित किचन्स ऑफ मराठवाडा या नावानं झाला आणि तो बराच गाजला देखील. या संपूर्ण पुस्तकाबद्दल तर आपण बोलूच, पण आत्ता सध्याची सगळी परिस्थिती आहे राजकारणाची, म्हणजे एखादं अन्न हे तमुक तमुक धर्माचं, एखादं अन्न खाल्ल्यानंतर त्या दिवशी जणू काही म्हणजे त्या दिवसाचा अपमान होतोय, अशा पद्धतीची ही सगळी जी चर्चा होताना दिसते, ती बघितल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं? माझं पुस्तक येऊन 10 वर्ष झाली मराठीमधलं, आणि 15 मध्ये आलं होतं. 15 मध्ये आलं होतं. 10 वर्ष झाली. 4थं आवृत्ती आली, पण चर्चा नाही त्याच्यावर. इंग्रजीमुळं खूप चर्चा त्याची जगभरातच म्हटलं तरी काय हे ठरणार नाहीये. आणि योगायोगानं महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा येण्याच्या आधी पुस्तक आलं ते बरं झालं, नाही तर म्हणले असते की याच्यासाठी लिहिले. आणखीन एक गोष्ट म्हणजे याच वर्षी गोवंश हत्याबंदी कायद्याला महाराष्ट्रात 10 वर्ष पूर्ण होतं, दशकपूर्ती झालेली आहे मार्चमध्ये. आणि पुढच्या वर्षी 1976 साली गोहत्याबंदी कायदा महाराष्ट्रानं लागू केला. उद्या पुढच्या वर्षी त्याला 26ला 50 वर्ष पूर्ण होते. गोहत्याबंदी आणि गोवंश हत्या असा त्यातला तो फरक आहे. तो शेतकऱ्यांसाठी खूप डेंजर आहे. कारण एकीकडे शेतकरी हिंदू पण आहे आणि त्याला शेती करायची. सगळ्यात खऱ्या अर्थानं पिचला जातोय तो शेतकरी पिचला, दोन्ही बाजून पिचला. कारण गोहत्या होती तोपर्यंत काही इतका प्रॉब्लेम झालेले नव्हते. गोवंश आल्यापासून मात्र एकीकडे सरकार आणि सरकार पुरस्कृत संस्था म्हणतायत की गोपालन करा, त्याचं देशी गोपालनाचा सध्या खूप प्रचार चालू आहे. पण त्या गायी भाकड झाल्यावर त्यांचं काय करायचं हे कुणीच सांगत नाहीये. त्याचं कुठलं धोरणच नाहीये.
कारण त्या देशी गाई किती दूध देतात, त्याच्यात 10 लिटर खूप दूध झालं एका वेळी. मग तो शेतकऱ्याचं खरंच एक दोन्ही बाजूनं कोंडी होते. कारण शेतकऱ्याचं चालतं फिरतं ATM म्हणजे पशुपालन असतं. बरोबर. ते बैल असतील किंवा आणखीन काही दुसरे प्राणी असतील, ते डंगरं झालं की बाजारात नेऊन विकणं आणि आणखीन पैसे टाकून तरुण जनावर घेऊन येणं. म्हणजे ज्या लोकांना बैलाचं वय कसं मोजतात हे माहीत नाही, ते लोक गोवंश किंवा गोपालनाबद्दल बोलत आहेत. ज्यांना धार काढायचं नीट माहीत नाही, ते लोक गोवंशाबद्दल बोलत आहेत. किंवा ते गाईचा किंवा गोवंशाचा पुरस्कार करतायत, सांभाळा वगैरे. खरं तर हा विषय नुसताच शेतकऱ्यांपुरता नाही, हा राजकीय विषय आहे. एकीकडे कोल्हापूर चपलांचं ब्रँडिंग जिओ केलेलं आहे आणि मध्ये त्या एका कंपनीनं त्याचं प्राडानं केलं, त्याच्यासाठी आपण एवढं मागवलं. पण कोल्हापुरी चपला करण्यासाठी चामडं मिळणार आहे का? बरोबर. चामडं अवेलेबल होणार नसेल तर कोल्हापुरी चपला कशात तयार होतील? म्हणजे हा सगळा शेती आधारित हा सगळा भाग आहे. आणि हे आपण अर्थशास्त्रात किती अडाणी आहोत हे ह्याच्यावरून कळतंय. हे नुसतंच हा कायदा आणलाय आणि लोकांनी गायी पाळाव्यात किंवा त्याचं संगोपन करावं, त्याचबरोबर त्या म्हाताऱ्या गायींचं काय करायचं हे सरकारनं सांगायला पाहिजे. धोरणात कुणी सांगत नाही, त्याबद्दल अगदी मूग गुळूंग बसलेले आहेत. मग जे शेतकरी भावनेच्या भरात कायदा आल्यापासून सरकारचं कायदा आणत असते, असा एक काही शेतकऱ्यांचं एक होतं की सरकारचं कामच आहे कायदा आणणं ना. मग जे शेतकरी भोवळ्यापणानं प्राणी टिकून गोठ्यात ठेवले, आता ते खरे अडचणीत आलेले आहेत. आणि जे चंट होते त्यांनी बरोबर त्याच वेळी जनावरं जिकडं तिकडे त्यांची विल्हेवाट लावली. त्यामुळं ट्रॅक्टरची संख्या खेड्यापाड्यात वाढलेली आहे. म्हणजे माझ्या गावात 2 ट्रॅक्टर होते 15 साली, आता 220 ट्रॅक्टर आहेत. तुम्ही बघा तालुका लेवलला सुद्धा, कारण मराठवाड्यातला, मी मराठवाड्यातून येतो, मराठवाडा हा दुष्काळीच भाग आहे खऱ्या अर्थानं. ट्रॅक्टरची गरज पण होती, शेतीचा आकार पण कमी आहे तसा. आता तालुका लेवलला सुद्धा ट्रॅक्टरच्या एजन्सीज झालेल्या आहेत. मग याच्यामध्ये ट्रॅक्टर लॉबी आहे का कुठली? शंका घ्यायला वावरतो ना. आणि आणखीन दूर आत्ता पोळा झाला, कित्येक बातम्या आल्या असतील की ट्रॅक्टरचा पोळा साजरा केला. किती यांत्रिक करमत, ट्रॅक्टरमध्ये नर मादी कसं कळणार ना, गाय बैल ते तर कळणं शक्यच नाहीये. हा जर सगळा एक वेगळा विनोदाचा भाग आहे. आणि आपण जरी आता भाषात असलो तरी सुद्धा याच्यामध्ये शेतकरी खऱ्या अर्थानं भरडला जातो, पशुपालक भरडला. आणि शेतकऱ्याला मुळामध्ये धर्म जात नसते, शेतकरी इतर जाती असू शकतात. त्यामुळे एकूणच सगळा शेतकरी याच्यामध्ये पिचला जातोय, अडकला जातोय. पण म्हणजे सुरुवातीला तुमच्या पुस्तकाबद्दल, म्हणजे आता मणिपूरचं पण एक पुस्तक येते त्याच्याबद्दल पण आपण बोलूच. आलं पुस्तक. हो. तर अन्न हे अपूर्ण ब्रह्म, म्हणजे इतक्या वर्षांपासून आपल्याला सहजपणे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्याला शिकवलं जात होतं. आणि आपण लहानपणापासून असं म्हणत असताना म्हणजे त्या वाक्याच्या समोर तुम्ही जो जोडलात त्या एका शब्दामध्ये, म्हणजे ते केवळ एक अक्षर नाहीये, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की एक विद्रोह लपलेला आहे, की त्याच्यातनं तुम्ही ती सगळी परंपरा जी आहे ती थोडीशी एक वेगळी आहे हे सांगण्याचा विद्रोह नाही, तर ती जाणीव करून दिलेली आहे की अपूर्णान्न काय आहे. बरोबर. आपल्याकडे अन्नाला फक्त धर्म चिकटवलेला नाही, तर अन्नाला वर्ण पण चिकटवलेले आहेत. कारण तुम्ही ज्या वर्णाचे आहात तुम्ही तसं अन्न खाता. पण पूर्ण ब्रह्म म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये कोशिंबिरी, अमुक डावीकडे चटणी ठेवायची, मीठ ठेवायचं, असं सगळं ते सगळं षडरसाचं जेवण असतं ना. इथे एकच रस पुरत मिळत नाही, तर 6 रस आणायचे कुठून अन्नामधले. एकतर ही भानगड होती, म्हणजे हे वास्तव होतं. दुसरं आपल्याकडे भगवद्गीतेपासून भागवत ते ज्ञानेश्वरी सगळं वाचलंय म्हणून सांगू शकतो. त्यात काय म्हटलंय की जो ज्या प्रकारचं अन्न खातो तशी त्याची वृत्ती बनते. मग सात्विक जे खातात ते अगदी सात्विक असतात की ठरवा तुम्ही आता असतात की नाही ते. नंबर 1 किती सात्विक असतात. दुसरं राजस आणि तामसिक. तर त्रैवर्णिक आहार आहे तो आपल्याकडे, 3 वर्णांचा आहार झाला. आणि मग मी ज्या वर्णातून येतो, अवर्णातून येतो, इथं तर कुठला चॉईस दिलेला नाहीये.
आपल्या सोसायटीनं सांगितलं की हे म्हणजे गृहीत धरलेलं आहे की हे लोक असलंच काहीतरी खातात आणि म्हणून ह्यांच्या वृत्ती तशा असतात. त्यामुळं अवर्णे आम्ही जे अन्न खातो त्रिवर्णामध्ये, मला असा नेहमी प्रश्न पडतो की असं जर होत असेल कुठं प्रयोगशाळातील जगभरामध्ये की अमुक अन्न खायला घातल्यावर अशा वृत्ती बनते, चॉईसच दिलेला नाही ना. समजा म्हणले असते की शाहू पाटोळे अमुक जातीचा आहे, तो अमुक वर्णाचा आहे, आणि तो प्रयोग करू आपण त्याच्यावर 1-2 वर्ष की फक्त सात्विकच खायला घालायचं. बरं, मग त्याच्या वृत्तीत नंतर चेक केलं असतं तर लॅब असं कळलं असतं ना काया पालट झाला. काया पालट झाला का नाही ते. नाही, मानसिक पालट झाला का नाही, काया पालट नव्हे, काया कशी बदलायची ना. तर असं काय झालेलं नाहीये. मग कुणीतरी म्हणतं की सात्विक खाल्ल्यावर सात्विक वागतो माणूस आणि तामसिक खाल्ल्यावर राजसिक म्हणजे क्षत्रिय जे अन्न खातात ते, त्याच्यामध्ये वराह हा अवतार पण येतो बरं का राजसिक मध्ये. मला माझ्या अन्नाची लाज वाटावी ह्यातच खरं संस्कृती धर्म लपलेला आहे. म्हणजे मी जे खातो ते मी पाप करतोय, ही जी मानसिकता झालेली लोकांची. म्हणून लोक सात्विकतेकडे मुद्दाम वळतात की आपल्याला कोणती थोर म्हणावं वगैरे म्हणून. पण अन्न बदलल्यानं त्याची जात आणि वर्ण बदलणार नाहीये, ह्याचं मला पूर्ण खात्री आहे. सात्विक खातोय म्हणून काहीतरी महान करतोय आणि अमुक खातोय म्हणून तो महान नाही, अशातली मला पूर्ण कळलेलं आहे की असं काय होणार नाहीये. पण एकच मला नेमकं कळतं की ही संस्कृती इतकी कशी महान असू शकते की ज्या संस्कृतीमध्ये लोकांना आपल्या अन्नाची लाज वाटावी, अपराधगंड असावा की मी अमुक खातोय म्हणून मी पाप करतोय, असं का वाटावं लोकांना. बरोबर. म्हणजे कुठले तरी अद्भुत संस्कार जे आहेत ते लोकांवर झालेले आहेत आणि स्वतःच्या अन्नाबद्दल लाज वाटते. ही खूप वाईट गोष्ट आहे खरं तरी. म्हणजे आपण मटण खातोय याची जाहीर कबुली ही एखादा गुन्हा केल्याप्रमाणे सुद्धा काही लोकांना द्यावी लागते. किंवा तुम्ही गुन्हा करताय खाताय असं पण आहे त्याच्यामध्ये. तसंही बरोबर. तर हे शाकाहार विरुद्ध मांसाहार म्हणजे बरंच त्याच्यावर एकमेकांना लेबल लावली जातात. एक मिनिट बरं का, अगदी अलीकडच्या काळापर्यंतची आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे जातींची, ब्रिटिश काळानंतर सुद्धा. भारतामध्ये अशी एकही शाखा अनुसूचित जात नाही की जी मांसाहारी नाही. एकही नाही. मग काही भक्ती सम्राटाच्या ह्याच्या खाली आले, परंपरेखाली काय म्हणतात प्रभावाखाली आले आणि तिथून सोडलं वगैरे समजू शकतो. अशी एक ही अनुसूचित जमात नाही की जी मांसाहारी नाही. मग मांसाहार करणारे किती बहुसंख्य ठरू शकतात बघा तुम्ही. बरोबर. मग या देशामध्ये जेवढ्या जाती आहेत, जमाती आहेत, तितक्या हजार म्हणजे 3-3.5 हजार खाद्य संस्कृती ह्या देशामध्ये आहेत. यांचं सपाटीकरण करायचं का मग? त्या मारून टाकायच्या का सगळ्या संस्कृती, खाद्य संस्कृती? एक प्रत्येक जातीचं एक काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्यांची खाद्य संस्कृती आहे. जैसे मेरे माँ का हाथ का खाना होतं ना, तसं मेरे जात का खाना भी असतं. ते पण तितक्याच अभिमानानं सांगायला पाहिजे हे, पण लोक सांगत नाहीत. सॉरी, कारण त्याची लाज वाटते जाहीरपणे सांगायचं. बरोबर. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जी प्रकरणं आहेत त्याच्यामध्ये संत साहित्यातले पण काही सगळे संदर्भ जे आहेत त्या अंगाने सुद्धा लिहिलेलं आहे. तर आता जे विधान होतं की पांडुरंगाला चालतं मटण खाल्लेलं, याबद्दल तुमचं मत काय? मी ज्या वर्णातून येतो, थोडक्यात अवर्णातून येतो मी, शूद्राच्याही खाली आणखीन आम्ही आहोत. बरोबर. मुळामध्ये आमच्या देवाला ना मंदिर आहे ना आकार आहे. आम्ही जे खातोच ते देव खातो आणि देव खातो ते आम्ही खातो. ते देव खात नसतं आम्हाला माहिती आहे ते, पण तो प्रसन्न झाला पाहिजे. म्हणजे प्रसन्न म्हणजे असा नवस बिवस नव्हे, तर त्यांना वर्षभर त्रास देऊ नये म्हणून अगोदरच कापून टाकायचं, अशी पद्धत आहे आमच्याकडे. बरोबर. आमच्याकडे नवस बोललंय आणि त्याला सात्विक व्हावं असं नाही. प्रसन्न पण ते भानगडच नाही काही. तू पुन्हा त्रास देऊ नको वर्षभर म्हणून तुला आत्ता कापतोय मी, तुला निवद दाखवला, आपण खाऊ आणि शांत राहू. म्हणजे तू त्रास देऊ नको, मी पण त्रास करून घेत नाही. या भीतीपोटी आलेला तो सगळा अन्नसंस्कार आहे. अन्नसंस्कार त्याला पण म्हणतो. एकतर हा तर मुद्दा उघडच आहे. आणि होय आम्ही हिंदू आहोत,
आणि आम्ही मटण खाणारे हिंदू आहोत. हम्म, हम्म, हम्म. आणि कोण नाकारणार आहे मटण खाणार, मटण हिंदू खात नाहीत म्हणून. वैदिक मांसाहार करत नसतील पण आम्ही हिंदू मांसाहार करतो. हम्म. माझी जात हिंदू आहे पण आम्ही मांसाहार करतो. ज्याला अपशिष्ट म्हणतात ती आम्ही सांभाळलेली आहेत तुमची सगळ्यांची. त्यामुळं उलट सत्कार केला पाहिजे आमचा की आम्ही वैदिक कालखंडातली ती खाद्यसंस्था जपून ठेवली म्हणून. बरोबर. पण म्हणजे आता ठराविक दिवशी पण खाऊ नका, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बंद, हे जे नाही, आदेश तो काढले तर अतिरेकच आहे. तो तर अतिरेकच आहे. आता मला सांगा की उत्तर हिंदी बेल्टमध्ये मंगळवार हा हनुमानाचा जन्मदिवस आहे. हिंदी बेल्टमध्ये मंगळवारी मांसाहार करत नाहीत मांसाहारी लोक. हनुमानजी का जन्मदिन आहे. तर आमच्याकडे शनिवारी खात नाहीत कारण हनुमानाचा जन्म. काय ठरवा काहीतरी की हनुमान जन्मले मंगळवारी की शनिवारी, म्हणजे आम्हालाही कळेल त्या दिवशी खायचं नाही म्हणून ना. मी इथं पण गोळ करून ठेवलं. बरं, त्यांचा श्रावण, उत्तर भारतात श्रावण सुरू होतो पौर्णिमेला, मग आपल्या आधी 14-15 दिवस. आपला श्रावण तर सुरू होतो आणखी म्हणजे आता संपलाय 15 नंतर. मग एक श्रावण पण ठरवून टाका, 1.5 महिन्याचा करायचा आहे की 1 महिन्याचा करायचा आहे. मग काहीतरी एक सुधारणा करून घ्या ना तुम्ही. मग तिथे गेलं की वहा नाही श्रावण नाही हो आम्ही सुरू करतो, इकडे आलं की श्रावण चल, अरे काहीतरी काय ठरवून टाकू आपण बसून ना काहीतरी. आणि संत साहित्याचं तुम्ही म्हणालात तर मी म्हणजे औद्धत्य म्हणून तुम्हाला वाटेल थोडक्यात, पण मी सांगतो की मी 52 संत वाचले. मुद्दाम फक्त मराठीच वाचले. मी काही कबीर वगैरे तिकडे गेलोच नाही, कारण आधी मला माझं बघावं लागेल ना. माझं डोकं शाबूत आहे अजून, मला काय झालेलं नाहीये. सगळे संत वाचून. आणि जातींबद्दल सोडा, पण खाद्यांबद्दल पण वारकरी संप्रदायामध्ये सगळीकडे आधी कन्या वगैरे असं सगळं शाकाहारी सात्विक, मग वळवट वगैरे अनेक असे त्याचे संदर्भ येतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुकारामकडे म्हणतात की पाधानी म्हणजे अडाणी बाई, जिला सुगरण नाही अशी बाई कसं बनवतं वगैरे त्याच्यात, म्हणजे ती खिरीमध्ये सराठे टाकेल, अशा बरेच संदर्भ आहेत. ते वाचावं लागल्याचं कारण की मी माझा शोध घेतलाय. आम्ही कुठं आहोत सगळ्या त्या संत साहित्यामध्ये. त्यात पण सगळ्या जातीचे संत आहेत, फक्त मांग संत कुणीच नाही आहे बरं का. पण तत्कालीन महार जातीचे पण 6 संत आहेत, एकाच घरातले 5 आणि भागू महारील. मला सगळं वाचावं लागलं कारण मी आमचा शोध घेतलेला आहे. आणि सगळ्यांना एकच वर्णश्रेष्ठ वाटतो, सगळ्यांना आकर्षण आहे परत की आपल्याला वरच्या वर्णाचं मागच्या जन्माची पाप केलेलं आहे ना, म्हणून मला हे खावं लागतं. मग आता हे सोडलं तर पुढच्या जन्मी चांगला जन्म मिळेल, असं सगळं ते त्याला कर्मविपाक नावाचा जो काही भानगड आहे, सगळी ती प्रोसेस आहे, त्याचं ते सगळं आहे ते. आणि म्हणजे मांसाहार कुठंच नाही आहे, कारण वारकरी संप्रदाय हा शाक्तांच्या बऱ्यापैकी विरोधामध्ये जातो, वैष्णवांकडे जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये शाकाहारी ह्याचं काय म्हणतात त्याला, शाकाहाराचा पुरस्कार केलेला आहे, काय खावं वगैरे. वृत्तींबद्दल जर जसं की भगवद्गीतेमध्ये आहे, भागवतामध्ये आहे, काय खाल्ल्यावर काय होतं. ज्ञानेश्वरांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे की सात्विक, राजस आणि तामसिकचे. त्यामुळं दुसरी गोष्ट अशी की हे 3 त्रैवर्णिक अन्न आहे आपल्याकडे. तर माझ्या वर्णाला, मी जिथून येतो, मला माहिती आहे की वरच्या 2 वर्णातले अन्न काय खातात ते. म्हणजे राजसिक काय खातात आणि सात्विक काय खातात ते. त्याच्यानंतर मग राजसिकवाल्याला माहिती आहे की तामसिक काय खातात, सात्विक काय खातात ते. आणि आम्हाला माहिती आहे की दोघं काय खातात ते, त्यांना माहित नाही काय काय खात होते. हा सगळ्यात मोठं, ही जी सगळी खाद्यसंस्कृती असेल, कपडे असतील, भाषा असेल, आपल्याला वरून खाली आलेलं आहे, खालून वर गेलेलंच नाहीये. जर कुणी आमचं अन्न खाऊन बघितलं असतं तर नंतर त्याने ते खाल्लंच नसतं, म्हणजे आमचंच खाल्लं असतं, उलट आम्हाला मिळालं नसतं ते. उलट एखादी बरं झालं की त्या कप्पे बंदपणामुळं आमचं अन्न अगदी अजून शाबूत राहिले, उलट चांगलं झालंय. त्या अर्थानं म्हणजे तुमचं पुस्तक जे आहे ते ऐतिहासिक दस्तावेज तर आहेच, पण त्यानं अनेकांना धक्का पण दिला की म्हणजे खाद्यसंस्कृतीमध्ये अशी जात लपलेली आहे, हे तुम्ही त्या ह्यानं मांडलत. आणि म्हणजे विद्रोह हा शब्द तुम्हाला कदाचित नाही आवडला. नाही, काय झालं माहिती आहे का, की बाजूचं घर काहीतरी खातंय माहिती आहे त्यांना, पण काय खातं कसं खातं माहित नाही. समजा की माझ्या शेजारी एक माझ्यापेक्षा वरच्या जातीचं घर आहे, समजा की माझ्या आईनं किंवा आणखीन हे पूर्वापार
बरं रानातून भाजी आणली, कच्ची भाजी. हे बघा गावातल्या सगळ्यांची खात असून 22 भाजी एकच आहे, धान्य तेच आहे, भाज्या तेच आहेत, पाणी सगळं तेच आहे. हम्म. पण माझ्या आईनं समजा किंवा माझ्या घरातल्या बाईनं वरच्या जातीतल्या बाईला भाजी दिली आहे कधी कच्ची, सॉलिड कच्ची, तर ती अपवित्र नसते. शिजली की अपवित्र होते हो. बरोबर. दोन्ही घरात एकच भाजी शिजते. इथून तिथं गेली की ती शिजली की लगेचच हे. तसंच पाण्याचं पण आहे. विहिरी खोदायच्या आमच्या लोकांनी, विहिरीला पाण्यानंतर पाण्याचं ते उद्यापन केलं की आम्हाला तेच पाणी, नाही आम्हालाच ते पाणी अपवित्र पुरत. म्हणजे कष्ट करायला चालतील लोक. एवढंच नव्हे तर समजा एखाद्या अस्पृश्य माणसानं, जुनी गोष्ट आत्ताच सांगत मी, धान्य नेऊन दिलं एका उच्चवर्णीयाकडे, त्याच्यावर पाणी शिंपडले की पवित्र. हा जो सगळा खटाटोप केलेला आहे ना संस्कृतीच्या नावाखाली, तो अमानवीय आहे. थेट एखाद्याला जात म्हणून मारहाण करण्यासारखं त्याच्यापेक्षा वाईट आहे. बरोबर. त्यामुळं मला हे लिहावं लागलं. त्याचं कारण असं होतं की म्हणलं आपण हे कुठंतरी लिहायला हवं. पण तुमच्या पुस्तकानं म्हणजे आता अन्न हा एक त्याच्यातला अँगल की ज्याच्यामध्ये जात लपलेली आहे, तुम्ही अगदी ह्यानं सांगितलं. तुम्हाला अजून अशी कुठली क्षेत्र वाटतायत की जिथं अशी जात अजूनही आहे आणि ती म्हणजे अजून भाषा आहे ना भाषेमध्ये? बरोबर. माझ्या पुस्तकातील 30% शब्द मराठी पुस्तकातील मराठीत नाहीच आहेत, पण मी समृद्ध आहे. बरोबर. कारण मला तुमची भाषा येते पण तुम्हाला माझी भाषा कळत नाही, म्हणून मी समृद्ध आहे. मला इंग्रजी येत नाही, मला लाज वाटत नाही. समोर त्याला मराठी येत नाही ह्याची पण लाज वाटली पाहिजे. खेड्यात सुद्धा प्रॉब्लेम आहेत भाषेचे. समजा माझ्या जातीचं जर कोणी असेल अजून सुद्धा, ते भावाला भाऊ म्हणेल, पण थोडं वर गेलं की भाऊ, भू आला, भाऊ आला, किंवा पाऊस, आम्ही सरळ पाऊस म्हणतो, पाऊस आला. म्हणजे ह्या उच्चारात सुद्धा कळतं की आम्ही थोडं तुमच्या वरचे आहोत असं सगळं. ते भाषा पण तिथं पण आमचं काय बाबा ह्यांचं काय मागमारी लाड करतात, हे शिव्या आहे त्यांच्याकडे. शिव्या किती समृद्ध असू शकतात हे मी करतो. शिव्या आहेत म्हणून मराठी भाषा आहे, समृद्धी आहे ना. ज्या भाषा शिवी नाही ती भाषा कसली भाषा आहे मग ती? फक्त त्या बायकांवर आहेत हे खूप वाईट आहे. म्हणजे मॅक्झिमम शिव्या ह्या स्त्रियांवरून येतात, ते वाईट आहे. ते त्याच्याबद्दल मला काही नंतर आपण एकदा बोलू त्या विषयावर. कारण पण कपड्यांची पण हौस आहे ना की चांगले कपडे पाहिजेत वगैरे वगैरे. हे सगळं आत्ताच मी एका चॅनलला बरं झालं मुलाखत देतात सुचलं मला. ते अगदी 8 दिवसापूर्वी एका बाहेर देशातल्या चॅनलला मुलाखत सांगितलं. त्यांनी विषय घेतला होता की दलित आचार. एशियन ह्याच्यामध्ये त्यांनी ते. मग मला पण फोन आला, तर म्हणलं आमच्याकडं आचारच नाही आहे, मांसाहारी आचार नाही आहे. मुस्लिमांकडे असतं हे मला माहिती आहे, आम्ही खाल्लं आहे. तर का नाही आहे? तर मला पण माझे पण अँटेना लागले. मग म्हटलं बरोबर आहे, म्हणलं आमच्याकडं खार आहे. आम्ही एक तर लोणचं म्हणत नाही, लोणचं नाही म्हणत, आम्ही त्याला खार म्हणतो. ते आंब्याचा खार असतो, ते वर्षातून एकदाच बनतो. कारण भांडीच नव्हती तर आचार कशात करणार? एक तर उत्कृष्ट प्रतीचं मांस मिळत नव्हतं म्हणून आचार नाही. ते मॅक्झिमम मेलेलंच मांसाचा उपयोग केला जायचा. ते पेरिशेबल असायचं आणि त्याला लवकर डिस्पोज करावं लागायचं. आमच्याकडे वाळवण आहेत, बरोबर, म्हणजे चाण्या वाळवायच्या सॉलिड मीट मधल्या. पण आचार नाहीये कारण भांडीच नव्हती त्या प्रकारची उत्तम प्रकार. मसाले नव्हते, मीठ हळद अवेलेबल झालेली होती. त्यामुळे आमच्या आहारामध्ये कुठंही लोणची नाही आहेत, म्हणजे मांसाहारी लोणची नाही आहेत. मासे दुष्काळी भाग आहे, म्हणजे बारमाही पाऊस पडत नाही ना. पूर येऊन गेल्यावर केव्हा तरी डोहात चिंगड्या सापडायच्या, खेकडे सापडायचे, काही झिंग सापडायचे. त्याच्या पलीकडं आमच्यावर होतं, त्याचं पण लोणचं करणार नाही आम्ही. ते झिंगे केवढाले, त्या चिंगड्या केवढाल्या, खेकड्याचं कसं म्हणजे मुळामध्ये मांसाहारी लोणची आमच्या आहारात कुठंच नाही, खार सोडलं तर. त्यामुळे मग ते मलाही ते लक्षात आलं की भांडी नव्हती मुळामध्ये. मातीची भांडी होती, त्यात सुद्धा पुरडलेली भांडी राहिली का नाही ह्याचा शंका होती. कारण खार घालायचा आंब्याचा म्हणजे ते गाडगं पुरडलेलं पाहिजे. 10 शब्द मराठीत नाही. पुरडल्यामध्ये पाणी भरून भरून त्याची छिद्र बंद झालेली आहेत.
त्याला म्हणायचं पुरडलेला डेरा, केळी, गाडगं. हां, हां. आणि मग त्यात कारण आंब्याला जो ते फोडींचा जो ज्यूस काय म्हणतात त्याला हे सुटतं, पाणी सुटतं आंब्याला मुरल्यानंतर, मग ते बाहेर पडू नये, हम्म, हम्म, हम्म. हा त्यामागचा उद्देश. हम्म, हम्म, हम्म. तर ते नव्हतंच ना, तर कुठून आणायचं पहिली गोष्ट म्हणजे. मातीची भांडी घाल तर मग लोखंडाची भांडी होती, पण लोखंडाच्या भांड्यात तुम्ही लोणचं नाही करू शकत. पितळेची भांडी घेणं शक्यच नव्हतं, चांदी शक्य नाही, हम्म, हम्म. किंवा काशाची भांडी होती, मग आमचं ते घेणंच शक्य नव्हतं मुळामध्ये. पितळात तर तुम्ही करूच शकत नाही, हम्म, हम्म. घेतलं तरी त्याला कलही करावं लागेल. हम्म. मग कलही करायला मग कलहीवाला तुमचं भांडं घेईल का नाही हा पण पुढचा प्रश्न आहे ना. कदाचित आणि म्हणजे ह्या सगळ्या म्हणजे गोष्टींमध्ये एक नियोजन, एक समृद्धता आहे की आपल्याला पुढच्या सगळ्या ह्याची इथं रोजचे पण प्रश्न आहेत ना, रोजचेच प्रश्न आहे, नाही रोजचेच प्रश्न आहेत. म्हणजे लोकांना पाऊस आल्यावर कविता सुचत ना, तर आमच्या अंगावर काटा पडायचा पाऊस आला म्हणून. आता पाऊस सुरू होतोय म्हणजे सलग झड लागायची 2-3 महिने, अन्न मिळायचं नाही. मग रानभाज्या त्या काळात आलेल्या असायच्या, मग भाज्या जास्त असतील तर भाकरी कमी खायच्या, आणि भाकरी कमी असतील तर भाकरी असतील तर भाज्या कमी खायच्या. म्हणजे हा जो बॅलन्स होता ना तो सांभाळला जायचा. कण्या मॅक्झिमम कण्या व्हायच्या. एक औदुंबराचं झाड असतं, आम्ही त्याला उंबर म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहित नाही. तर त्याला जे उंबरं येतात कच्ची छोटी, आम्ही त्याला दोड्या म्हणतो. आता ते फॅशन म्हणून लोक खातात भाजी, आम्ही ती मजबुरी म्हणून खात होतो, कारण दोड्या हल्ली खूप झालं असं जुन्या गोष्टींची फॅशन. म्हणजे पाया सूप पूर्वी असे राजा राजवाडे जे टाकून द्यायचे ते आता पौष्टिक आणि ते अवघड झालं सगळं. ते काय झालं की आता म्हणे तेल कमी खा, आम्ही तेलच खात नव्हतो ना. तेल कमी खा, तेल कमी खा, तुमचं ओबेसिटी कमी होईल. आम्ही तेलच खात, आधुनिकीकरण तेलच मिळत नव्हतं आम्हाला. कुणीतरी करडीबद्दल, करडी चांगली असते हेल्थला 20 वर्षापूर्वी, लगेच सफोला तेल सगळ्यात आमचं स्वस्तातले सेल महाग केलं बाबा हो तुम्ही. हे चुकीचंच आहे ना. म्हणजे अनेक गोष्टी की आमच्या आहारामध्ये कदाचित 200 वर्षापूर्वीपर्यंत मराठवाड्यामध्ये शेंगदाणे आलेले नव्हते, शेंगा नव्हत्या आलेल्या. बरं. मुळामध्ये लोकांना हेच माहित नाही तेल कशाला म्हणतात. तिळापासून जे निघतं त्याला तेल म्हणतात. त्यांचं साधं संस्कृत मधलं हे आहे ते. म्हणजे आपण कशाला तेल म्हणतो, आपण रॉकेलला पण तेल म्हणतो, डिझेलला पण तेल म्हणतो, पेट्रोलला पण तेल म्हणतो. तेल म्हणजे काय तर तिळापासून जे निघतं ते तेल. याचा अर्थ असा की आम्हाला तेही मिळत नव्हतं. शेंगदाणे आल्यावर सगळ्यात गोष्ट चांगली झाली की शेंगदाण्यामध्ये खूप तेल असतं. मग आमच्या आहारामध्ये शेंगदाण्याचं कूट मोठ्या प्रमाणावर आहे. अजून सुद्धा टिकून आहे. ते फोडणी नसते, फोडण्या बिंड्यानंतर आल्या, पण शेंगदाण्यानं आम्हाला खूप तारलं. शेंगदाण्यानंतर काय झालं की तो पण एक मोठा फॅक्टर आहे. मजुरांचा प्रॉब्लेम सुरू झाला. आता कोणी शेंगदाणे पेरत नाही, कारण ते काढायचे कसे आपण, कारण त्याला पात धरावं लागते, उकरी पाहिजे, बाया आल्या पाहिजे, मग फेर सर्वा करायचा, ते सगळं कसं गोळा करायचं म्हणून शेंगाचं कमी झालं. आणि मधल्या काळात एक सूर्यफूल नावाचा प्रकार येऊन गेला, आणि मग अचानक सोयाबीन आलं, आणि आता सगळ्यांनी सुस्करा सोडलेलं आहे. आता काहीच चालू होत नाही, हार्वेस्टर लावलं की लगेच ते आपोआप घरात सोयाबीन येतं. तर म्हणून शेंगदाणे मागं पडलेले आहेत. आणि हे बदल हे सेंद्रिय असायला पाहिजेत, लादलेले नको आहे. म्हणजे अमुक खाऊ नका, ते मी ठरवीन मी खायचं का नाही, सांगू नका तुम्ही. तेल खायचं का नाही मी ठरवीन, तुम्ही नका सांगू. आम्ही ठरवू काय खायचं काय नाही, ते त्यात तुम्ही पडू नका. म्हणजे मला सेंद्रिय बदल मी अगदीच मान्य करतो. आमच्याकडं फोडणीच नव्हती कधी. मटणाला काय, मटणामध्ये सॉलिड फॅट असायची, ती काढून ठेवायची, ती वाळवायची, तुकडे करून ते चुनचुने, खूपदा बोलतो चुनचुन्यांबद्दल मी. तर ते चुनचुने होते ना, ते तोंडाला तर चवच नाही तोंडाला. मग ते बाबा लेकराला चाणी भाजून दे. आणखीन एक परवाच्या मुलाखतीमध्ये ते पण मी सांगितलं की मग तुम्ही ड्राय काय करतो, चाण्या नव्हत्या तर म्हणलं की कोकणातून केव्हा तरी बंजाऱ्यात तांड्यांसोबत खोबरे यायला सुरुवात झाली असेल, मिठासोबत. आणि आठवडी बाजारांमध्ये रेल्वे आल्यानंतरची गोष्ट असावी, रेल्वे आणि तांड्या असतात पण ती म्हणजे बोंबील आले, बॉम्बे डक, आणि झिंगे आले, सोडे आले. आमच्याकडे ते 3 ह्या गोष्टी पॉप्युलर आहेत अजून सुद्धा. आणि त्याच्यासोबत काय झालं की आमच्या लोकांनी ते खायला सुरुवात केली, कारण ते चाण्याला त्याचा वास उग्र असतो, दर्प. तसंच आमच्या चाण्यांचा पण वास उग्र असतो, मग आमच्यासाठी ते फॅमिलियर वास होते.
त्यामुळं मग आमच्याकडे आमच्या आहारात बोंबील आले, झिंगे पण आले आणि ते रूढ झाले. बरं. कारण सी फूडमध्ये एवढंच आम्हाला माहीत होतं. ते कुठने ते माहीत नव्हतं. बरं. हे समुद्रातले हे पण माहीत नव्हतं. मीठ कसं बनतं हे माहीत नव्हतं. पण तिकडून कुठून तरी यायचं आणि आपण ते खरेदी करायचं. आपल्या नारळाचं झाडच माहीत नव्हतं. ते खोबरं आलं आमच्या आहारात कुठून ना. सुपारी कुठून, लग्नात सुपारी आली कुठून मला अजून कळलेलं नाही. मी शोध घेतो त्याचा. सुपारी आली कुठून लग्नामध्ये, म्हणजे दुर्मिळ असावी म्हणून आलेली आहे ती. ओके, बरोबर. आधी चिकनी सुपारी होती, मग बरडी सुपारी आली आणि मग ती पांढरी सुपारी आली. ओके. हातात ते सुपारी बांधणं बिनणं किंवा बायको नसेल तर कमरेला डाव्या बाजूला सुपारी गुंडाळायची आणि पूजेला बसायचं. अरे सुपारीचा काय असं मला अजून कळलेलं नाही की सुपारीची बाईची तुलना कशी होऊ शकते. प्रतिष्ठा कुठून प्राप्त झाली आहे सुपारीला एवढी. मग अशी तुम्ही भाषेचा उल्लेख केला, म्हणजे मी आता थोडं लिहूनच आणले तुमच्या पुस्तकातले काही शब्द की जे मलाही म्हणजे मी म्हणजे खरंच माहिती नाही आहेत, कधी ऐकलेले पण नव्हते मी याच्या आधी. पड, हेळ्या, त्याच्यानंतर फोफीस, उंडवर, उराडी, त्याच्यानंतर चलबट, फरदूळ, बोट्या, चाटीबोटी, आंबळगाठ, चाकळा, एवढं समृद्ध काहीतरी अजून समृद्ध आहे त्याच्यामध्ये. हो नाही, माझा जो अनुभव मी बरं कर सांगतो. मी भूषणचा नेहमी कौतुक करतो मी कोरगावकरचा. बरं तो गोव्याची पार्श्वभूमी त्याची काही घाटावरची पण नाही आहे. आणि तेव्हा मला फोन करायचा तो, शाहू हे मला कळलं नाही त्याला, तू गावी आहे म्हणलो. तो आठवड्याभर गावी घेऊन राहिला, त्याला दाखवलं प्रत्यक्षात हे असतं प्रदेश भिन्न संस्कृती सगळंच. पण त्यानं जे मन लावून इंग्लिशमध्ये इतका तो फ्लेवर गेला मराठीतला, म्हणजे त्यात जो पाळणा आहे म्हशीचा मटणावरचा खटकाच्या पाईचा, तो पाळणा इंग्लिशमध्ये इतका सहजपणे जाऊ शकतो मला ह्याच, आणि त्या चालीसह. म्हणजे हे त्याच्यात तो त्यात गुंतलेला होता. गावी आला मग आता काय झालं की खेड्यात आता खळी राहिलेली नाहीत मागच्या 35 वर्षामध्ये. त्यामुळे खळी, दळी, ढवारा त्याला काहीच म्हणत, त्याला सगळं सांगितलं. हे उकरी असते, हे सगळं त्याला सांगितलं. माझ्या जी भाषा आहे माझ्या लोकांची, मुद्दाम म्हणतो मी, समृद्ध काय आहे तर एका शब्दामध्येच अख्खं कन्सेप्ट येऊन जाते. विश्लेषण करावं लागत नाही मला. मी सांगितलं की वाय करून दांडाळ आलाय बरं का, त्याला माहिती आहे की हा मराठा माणूस आहे, काय बोलायचं नाही आपल्याला त्यासमोर, विषय मिटला. बर. ब्राह्मण आला, रेगाळ्या आलाय, वाय करू नको, रेगाळ्या. बर. ते ब्राह्मण आहे, उगाच त्याला का बोलू नको, चर्चा करू नकोस. तो खरपे वयचिले का, आता दांडाळ आलाय, खरपे वयच म्हणजे पैसे घे त्याच्याकडून तुझे मजुरीचे राहिलेले. एका शब्दामध्ये कन्सेप्ट भरलेले आहेत सगळ्या. हुंडवरीवरून शिव्या आहेत आमच्याकडे. हुंडवर म्हणजे मिसेंट्री इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, डेडाळ. ओके. म्हणजे ते उंडवर, नुसतं उंडवर म्हटलं की आमच्या लोकांच्या ज्यांना माहिती आहे त्यांचं लगेच त्याला सगळं माहिती आहेत काय ते, त्यामुळे वेगळं सांगायची क्वेश्चन करायची गरज नाही. जर मला नेऊन दाखवावं लागलं की हे बाबा हे ही उंडवर असते, मग आणि मग हे डायफ्रॉम असतो, आणि मग ते फाडल्यानंतर वास येतो ना घाणेरडा, मग चरबट असतं, मग ते बाहेर काढलं, मग त्याचे 4 पार्ट असतात. असं सगळं ते वेगवेगळे शब्दच अचूक आहेत इतके, प्रतिमा, त्याचा अर्थ, बस त्याचं सगळंच म्हणजे सगळं त्याचं वेगळं सांगायची गरजच नाही की अमुक आहे म्हणते. आंबळगाठ म्हणजे मोठा तेवढं, अगदी साधी गोष्ट आहे प्राण्याचं. वेगळं सांगायची गरजच नाहीये की आंबळगाठ म्हणजे काय. ते आंबळा म्हणजे शेवटचा पार्ट त्याचा, आंबळगाठ म्हणजे पूर्ण एरिया तो सगळा. फोफीस म्हणजे फुफ्फुस. म्हणजे वेगळं सांगायचं. पण एक मला जाता मित्रांना सांगावं असं वाटतंय की प्राण्यातला सगळ्यात न खाण्यासारखा असा एक पदार्थ म्हणजे हृदय, दिल. खूप घाणेरडं लागतं खायला ते. आपण दिल देतो वगैरे, पण ते दिल खाऊ नका, कधी चांगलं लागत नाही ते. आणि तुम्हाला खाटी प्रेमानं दिल काढून देतो की हे घेऊन जा, चांगलं असतं म्हणून. ते पाण्यावर तरंगतं ते, आणि ते खायला चांगलं नसतं. तर दिल कधी मागून नका, खाऊ पण नका. दिल द्या कोणाला तरी, पण तुम्ही लोक आवर्जून मागतात ते. नाही ते मुद्दाम देतो तो. वजन जास्त, तुम्ही म्हणता ते कलेजी. बर. तुम्ही वरून देतो तो कलेजी. दिल से दिया तो दिल, लेकिन लेने का नहीं कभी उसको. खरं. राहुल गांधींसोबत जेव्हा तुम्ही म्हणजे एकत्रित
त्यांना खाऊ घातलेलं होतं कोल्हापूरमधल्या त्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा म्हणजे ईशान्य भारताचा उल्लेख तेव्हा पण झालेला हा होता. एक आमचा म्हणजे तो माणूस ग्रेटच आहे तो. म्हणजे मी आधी म्हणजे ट्रान्सपरंट माणूस आहे, ग्रेट म्हणण्यापेक्षा ट्रान्सपरंट माणूस आहे. समजून घ्यायची एक त्या माणसामध्ये समजून घेण्याची जी वृत्ती आहे ना, खूप तो वेगळेपणा आहे ते. दुसरं, आम्ही जवळपास 1 तास 22 मिनिटांचं रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे. तर त्यांचे ते टीमवाले म्हणले की नाही हमारे सर के पास 50 मिनिट्स आहे. ते म्हणले की नाही अभी मुझे सुन के लेना है. त्यामुळे नॉर्थ ईस्ट बद्दलचं आमचं ते वेगळं बोलणं झालेलं त्यांच्याकडे आहे रेकॉर्डिंग सगळं ते. आणि त्यांना ज्या भाज्या मुद्दाम मी खायला घातल्या त्या की बिन तेलाच्या आहेत तिन्ही पण. त्यात तेल नाहीये तिन्ही भाज्यांमध्ये, फोडणी प्रकार नाहीये, आमच्याकडे तेलच नव्हतं. त्यामुळं त्यांना मुद्दामच मी 3 सगळ्या सोप्या भाज्या ज्या आहेत त्याच करून घातल्या. आणि त्यांना त्यातलं डाळ वांग आवडलं आणि पात आवडली, हरभऱ्याची भाजी खूप आवडली वाळलेली. मी घरी येऊन सगळं आणलं होतं सगळं ते. आणि मग त्यामधून सांगतो शेंगदाण्याचं कूट आमच्या ह्याच्यामध्ये, कारण तेल नव्हतं आणि मटणाला फोडणी भरपूर फॅट असते, त्यामुळे मटणाला फोडणी द्यायची गरजच नाही आमच्याकडे. आत्ता लोक देत आहेत 3 विरळे, तो भाग निरळा. पण आमचं जे मूळ मटण आहे, मूळ मांसाहार आहे, तो शिजायला टाकला की त्याला चव येते. मीठ हळद टाकली की असंच खाऊ शकता तुम्ही. मग त्याला अजून पण आता काय झालंय की अमुक हे टाका, तमुक मसाले वापरा वगैरे ते झालेलं आहे. पण आता परत लोक वळलेत मूळ चवीकडे वळायला लागलेत ते. पण ते कसं आहे, ते टिकणारं नाहीये. मग बरेच मित्र मला विचारतात की अरे म्हणे तुम्ही ते लिहिलं ना. बरे दुसरं काय झालंय माझ्या पुस्तकाबद्दलचं, पुस्तकाचा विषय आहे कंटेंट, तो माझ्या नंतरच्या 2 पिढ्यांपर्यंत सगळ्यांना माहित आहे. पुस्तकावर चर्चा का नाही मराठीमध्ये, कारण आम्हाला सगळंच माहित आहे. का आम्हाला नवीन आहे का हे? हा एक ॲटिट्यूड आहे तो. तुम्ही का लिहिलं नाही मग? किंवा तुम्ही अजून लिहू शकता ना. डॉक्युमेंटेशन ही केवढी मोठी गोष्ट. तुम्ही पण करा ना, तुम्हाला माहिती आहे. आणि निश्चितच मी उस्मानाबाद जिल्ह्याबद्दल लिहिलंय. समजा मराठवाड्यातला 2 पार्टबद्दल, गोदावरीच्या वरचा दक्षिणेकडच्या भागाबद्दल लिहिलंय मी, बरं का. उत्तरेकडे लिहिलेलं नाही, कारण मी आहे अशमक प्रदेशामधला. म्हणजे माझा अशमक प्रदेश जो आहे तो जिथं जिथं येळ अमावस्या साजरी होते, जिथं अमावस्या ही पवित्र समजली जाते, त्या भागातून मी बिलॉंग करतो. मग तो भाग कुठपर्यंत येतो? तो भाग येतो तेलंगणा, उत्तर कर्नाटक सगळा, पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग येतो, पंढरपूरच्या खालापर्यंत जाऊ शकतो आपण. हा जो सगळा भाग आहे, म्हणजे तो पोळा, हुमणी, काय ते बैलाचा आणखीन एक सण साजरा करतात ना आमच्या अगोदर, बेंदूर. आम्ही सगळे असे अशमक प्रदेशातले आहोत, गोदावरीचे कृष्ण भागाचं. हां, तर माझी खाद्य संस्कृती फक्त माझ्यापुरते, त्याचं नाव मराठवाडा, त्याचं कारण तुम्हाला खाजगीच सांगेन नंतर मराठवाडा ठेवलं ते, किंवा आता सांगून टाकतो. कारण ही खाद्य संस्कृती जी आहे ती कोकणात ॲबसेंट आहे. ओके. आणि कोकणामध्ये मांग ही जात नाही. म्हणून मी उद्या कोणी म्हणू नये की आमचा काय संबंध आहे दलितांशी, म्हणून मी त्याचं नाव मराठवाडा ठेवलं आहे. पण माझे पुस्तकातली खाद्य संस्कृती आणि विषय हा तो खानदेशात पण आहे, पश्चिम महाराष्ट्राचा बराच भाग आहे, विदर्भाचा बराच भाग आहे, तेलंगणा आहे, आंध्र आहे, कर्नाटक, उत्तर कर्नाटक, संपूर्ण उत्तर कर्नाटक आहे. कारण आम्ही इकडं मांग आहोत, आता पूर्वाश्रमीचे महार आहोत, तिकडं मादिगा आहोत, मातंग आहोत तेलंगणामध्ये वगैरे. इथे जी भांडणं आहेत ती तिथे भांडणं आहेत, पण जातीची ती टिकून आहेत. भाषा वेगळी असेल पण भावना त्याच आहेत. हा माल आहे, हा मादिगा, आपसातली भांडणं तशीच आहेत. खाद्य संस्कृती तीच आहे सगळ्यांची. मणिपूर समजून घेताना, म्हणजे आता तुम्ही ईशान्य भारतामध्ये नोकरी पण केलेली आहे, 3 वर्ष 3 महिने नागालँडमध्ये काढले. का असं वाटलं की ते आत्ता सांगणं गरजेचं आहे, समजून घेणं आवश्यक आहे? ऍक्च्युअली खरं तर पुस्तक माझ्याकडे नाही आता ते. खरं तर त्याचा पार्ट 1 आहे एक माझ्याकडे. कुक नालीम नावाचं पुस्तक आहे मणिपूरवरचं, नागालँडवरचं. कारण मी काल पण ते सांगत होतो की तुम्ही नुसतं नॉर्थ ईस्ट एक स्टेट समजून घेऊ शकत नाही. जशी खाद्य संस्कृती समजून घ्यायची असेल तर तुम्हाला बेसिक तपासावं लागेल, अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल. त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्ट समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अख्खा तो चिंचोळा प्रदेश आहे ना, तो कोंबडीचा मानेसारखा,
त्याला चिकन नेक म्हणतात, हं, हं. पण तो सिलिगुडी कॉरिडॉर त्याला ऑफिशियली. त्याच्यात तुम्ही वर गेले की मग भूगोल, खाद्यसंस्कृती, जाती व्यवस्था, भाषा सगळं चेंज होतं नंबर एक तर. कारण ते भारतीय मंगोलाईड वंशाचे लोक भारतीयच आहेत. ते हं. त्यांचा वंश वेगळा असेल, दिसणं वेगळं असेल, हं. पण ते पक्के भारतीय आहे. त्याच्याबद्दल आपण कसलंही निसंदेह त्या विश्वास ठेवावा नंबर एक. हं, हं. पण त्यांच्या भाषांसह, त्यांच्या खाद्यसंस्कृतीसह, त्यांच्या कपड्यांसह आपण त्यांना मान्य केलं पाहिजे. मुख्य प्रवाहात या, मुख्य प्रवाहात या, ह्याला काही म्हणजे त्याला काही लॉजिक काहीच नाही. मुख्य प्रवाह म्हणजे काय त्याचं. हं, हं. एवढ्या छोट्या प्रदेशामध्ये, अवघ्या 7 स्टेटमध्ये, खूप छोटे राज्य आहेत ती, हं. 220 ट्राईब्स राहतात, 220 पेक्षा जास्त भाषा आहेत, 220 खाद्यसंस्कृती आहेत. आपण किती समृद्ध आहोत असं नाही वाटतं मला. खरं. त्यांचं सपाटीकरण करू नका असं मला नेहमीच वाटतं. सपाटीकरण करू नये. भारतीय भारतीय म्हणजे काय, ते काय जनगण म्हणत नाही शाळांमध्ये, ते झेंडा फडकवत नाहीत का शाळांमध्ये, सगळंच करतात ते आपण जे जे करतो ते. बरोबर. म्हणजे मुख्य प्रवाहात आहे म्हणजे काय नंबर व्हायचं. मला पडलं प्रश्न तिकडे राहून 3 वर्ष. हं. हे पुस्तक लिहायचं कारण म्हणजे मीडिया खूप चुकीचं रिपोर्टिंग आधीपासून तेच चाललेलं आहे. माध्यमांनी म्हणजे तथाकथित मेन स्ट्रीममधील माध्यमाने तिकडं जाऊन त्यांना जे काही तिथल्या लोकांनी मूर्खात काढलेलं आहे मला ते सांगायचं होतं. हं, हं, हं. तर त्या लोकांची मानसिकता वेगळी आहे. बरं. साधारण म्हणजे नागालँड, मणिपूर, अरुणाचलमधले जवळपास 3-4 जिल्हे ख्रिश्चन बहुल आहेत. अप्पर आसाममध्ये ख्रिश्चन बऱ्यापैकी आहेत. बरं. संपूर्ण मेघालय ख्रिश्चन झालेलं आहे. संपूर्ण मिझोराम ख्रिश्चन झालेलं आहे. नागालँड तर ख्रिश्चन, तो पण पूर्ण ख्रिश्चन झालेला आहे. आणि मणिपूरचा 40% सोडलं तर 60% जो भूभाग आहे तो ख्रिश्चन झालेला आहे. बरं. तर त्यांची घरवापसी शक्य नाही आहे, हे आपण मान्य करायला हवं. पण नॉर्थ ईस्टच्या लोकांचं मला एक कौतुक वाटतं नेहमीच, ते अगोदर त्यांच्या ट्राईबचे आहेत आणि मग ते ख्रिश्चन आहेत. हं. ते आधी ख्रिश्चन नाही आहेत. हं. ते मूलतः स्वतःच्या ट्राईब्सबद्दल खूप ते सेन्सिटिव्ह असतात. ते मग ख्रिश्चन आहेत. त्या चालीरीती सगळ्या सगळं त्यांच्या चालू होतं. बरं आता जवळपास 150 वर्ष होत आले आता ख्रिश्चॅनिटी होऊन. हं. त्या लोकांनी आपल्या मूळ प्रथा परंपरा सोडलेल्या नाहीत, भाषा सोडलेल्या नाहीत. भलेही नागालँडची किंवा मिझोरामची किंवा मेघालयाची राजभाषा ही इंग्लिश असेल, हं. त्यांच्या मूळ भाषेतून सोडलेत का नाही सोडलेल्या, परंपरा सोडलेल्या नाही आहेत, हं. खाद्य सोडलेली नाही आहेत. म्हणजे मी जबाबदारीने सांगतो मित्रांना की नॉर्थ ईस्टच्या जे कोणी ख्रिश्चन आहेत, म्हणजे जुन्या पिढीतले किंवा आत्तापर्यंतच्या पिढीतले, जसं की आम्हाला देवच माहीत नव्हता, हं. पण आमचे देव दिसत होते दगडाच्या रूपामध्ये. हं. तिकडे तसंच आहे की लोकांना भूतं माहीत आहेत पण देव माहीत नाहीत. कन्सेप्टच क्लिअर नाही आहे बरं. मॅथॉलॉजीमध्ये. हं. 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 म्हणजे अदृश्य शक्ती त्रास देऊ शकतात हे माहीत आहे, बरं. ते वरदान देतात, ते देतील नाही ते त्रास नाही. वरदान नकोच आम्हाला, त्रास देऊ नका फक्त. हो, तेवढीच अपेक्षा. तेवढीच साधी अपेक्षा, साध्या अपेक्षा. त्रास देऊ नका. तुम्ही तिथं, आम्ही इथं, आपण तुम्हाला काय डुक्कर पाहिजे ना डुक्कर कापतो, पण तू तिथं तुझं सगळं आधी करून टाकतो. बरोबर. म्हणजे फरक कुठे येतो की आधीच देऊन टाकायचं देवाला मागण्यापूर्वीच. अमुक आषाढ महिन्यामध्ये कोंबडं कापणं आमच्याकडे, मरे लक्ष्मीला वगैरे, किंवा रेडे जत्रा करणं किंवा कारण करणं. आता ते कारणावर हा एक बघा, आता एक मुद्दा सांगून जातो. बरं चालतं, तुम्ही आता आठवण केली. समजा की शाहू पावडरेला आता मटण खावं वाटतं, सुरुवात झालेली आमच्याकडे आत्ता, कळलं पण मला ते. खाण्यासाठी आपल्या म्हशीच्या मटणावर भारतात बंदी नाही अजून. म्हशी आणि रेड्याच्या मटणावर आत्ताही बंदी नाही आहे. युपीत पण परवा ते कोर्टात सिद्ध झालं की म्हशीचं मटण कदाचित उद्या होऊ शकतं की यम हा भारतीय देव आहे म्हणून, हिंदू देव आहे म्हणून कापू नका असं होऊ शकतं. जर डुकराबद्दल आता बोलले तर ते होऊ शकतं. मत्स्यावतार बंद होऊ शकतो. मत्स्यावतार मासा पण मत्स्यात पहिला अवतार तो सगळ्या प्राण्यांमध्ये देव. हो, सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या नाही, सगळ्या नसतो. तर
समजा की शाहू पाटोळेला मटण खावंसं वाटलं का, आता आपल्याकडे बीफ बॅन आहे आता ना, बॅन म्हणजे बीफ नव्हे, बफ बॅन आहे. मला त्याच्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का आत्ताच्या बंदमधलं, हे की स्वतः कुरेशी समाजानं आपल्यावर बंद लादून घेतलाय. बर. मग 2 महिन्यापूर्वी 11 तारखेपासून लादलेला बंद नाही हा. बर. आम्हाला गोरक्षणात त्रास होतोय म्हणून त्यांनी व्यापारच बंद केलेत की आम्हाला ते विकत पण घ्यायचं नाही, कापायचं पण नाही, व्यवहार करायचं नाही. ह्या बंदमधला हा खरा फरक आहे. म्हणून शेतकरी आता परेशान झालेले आहेत, आता म्हणून मोर्चे निघतायत ते. तर समजा शाहू पाटोळेला मटण खायचं आहे तर मी एक रेडा, आम्ही 10-12 मिळून एक रेडा विकत घेतो, तो बोलवतो, ते कापून देतो, वाटे पाडायचे, आपल्या घरी 5-5, 10-10 किलो घेऊन जायचं, बस. त्याला बंदी नाही आहे. पण समजा मला मसोबा, मर्याई, लक्ष्मी मग कारण करायचं आहे, म्हणजे देवदेव करायचे. आमच्यातलं सगळ्यात मोठा देवदेव जो असतो ना महाप्रसादासारखा, तसं रेडा कापणे हा महाप्रसाद असतो आमच्याकडे. त्याला मात्र पोलिसांची परवानगी लागते. हा विनोद तर काय दुसरं आहे, माणसांसाठी चालतोय. आणि तुम्ही असं घेऊन कापून खाऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण माझ्या मसोबाला नाराज होईल मसोबाना म्हणून आम्हाला सगळं कापायचंय, मला कारण करायचंय. मर्याई लक्ष्मी आहे किंवा मसोबा आहे आमचा, तर त्याला कापायचं असेल तर मात्र पोलिसांची परवानगी घ्यायची आणि मगच कापायचं ते, कारण तो विधी बळी आहे म्हणतो. अरे खातो तो बळी नाही का, हा कायद्यातलं काय काय आपल्याकडे शोधावं काय. आणि सुरू झालं आमच्याकडे कुरेशी लोकांनी, आता 2 महिने होतील 11 तारखेला, येते 11 तारखेला ते बंद पाळल्यापासून आमचे लोक परेशान आहेत, रडालेत लोक. आता कसं आमच्या अंगात ताकद कशी यायची हा विनोद नाही सांगत मी. आमच्या म्हणतो आता शाव आता कसं करायचं, अंगात आता जगायचं का नाही माणसानं. अरे ते शतकानुशतकांपासून खात आलेले आहेत, तुम्ही त्या ताटातलं अन्न ओढून घेताय, हे पाप नाही का मग. हे पण पापच आहे एक प्रकारचं. बरोबर. तर असा तो सगळा एक विचित्र, जसं की मगाशी मी सांगितलं, गायी पाळा म्हणून सांगायचं, ते देशी दुग्धपालनासाठी, पण नियोजनामध्ये ते म्हाताऱ्या गायचं करायचं का ह्याचं कुठे नियोजनच नाही. हे जे अनप्लॅनेबल प्लॅनिंग चालू आहे ना, हे सगळ्यात वाईट आहे. बरोबर. हां, तर आपण जाऊ नॉर्थ ईस्टला. नॉर्थ ईस्टमध्ये खाद्यसंस्कृती अतिच वेगळी आहे सगळीच ती. आणि मला नेहमी एवढं समजत वाटतं की एवढ्या भाषा अजून पण ते टिकून आहेत ते. मिशनरीज आले गेले, ख्रिश्चॅनिटी झाली, पण त्यांच्या प्रथा, परंपरा, सण, इव्हन 220 ट्राईब्सचे 220 न्यू इयर्स आहेत. बरं. ते साजरे करतात ते. मीडिया दाखवतच नाही. बरं, मीडियाला माहीतच नाही. बरं, माहीत पण करून घ्यायचं नाही. जेव्हा जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये काहीतरी अघटित घडतं तेव्हाच आपण तिकडं जाऊन काहीतरी, बरं ते चुकीचं, निवडणुका झालेल्या कळत नाहीत सगळ्या, म्हणजे कधी होतात निकाल, ते काहीतरी मोठ्या राज्यांच्या सोबत कुठेतरी कोपऱ्यात दाखवतात ते. पण नॉर्थ ईस्टच्या राजकारणाची एक दिशा वेगळीच आहे. ती म्हणजे दिल्लीत सरकार बदललं की राज्यातील सरकार बदलतं. आता काँग्रेसचे कुठंच आमदार नाही आहेत एक पण. त्याचं कारण असं आहे की त्यांचे फंड त्यांना हवे असतात, आणि आयडिओलॉजी म्हणजे ट्राईब हीच आयडिओलॉजी आहे, असं सगळं ते आहे. ते माझ्या राज्याला अमुक मिळालं पाहिजे, ते तुम्ही थांबवू नका ह्याच्या पलीकडे. केंद्रावरचं अवलंबित्व जास्त असल्यामुळे. मुलाखतीच्या शेवटी तुमचंच मला वाटतं मी वाचलेलं वाक्य आहे, जो जे वांछिल तो ते लाहो, तसं खाओ तो तेच की त्याच्यात बदल करून आता जो जे वांछिल तो ते खाओ असं करण्याची वेळ आलेली आहे. का तुम्हाला असं वाटलं? मुळामध्ये आपल्याकडे काय झालं आधीपासून की कॉपी करण्याची, काय त्याला म्हणतो, कुणाच तरी नक्कल करायची एक श्रेष्ठत्व. म्हणजे काय तर भाषा श्रेष्ठत्व असेल, कपडे असतील, अन्न असेल, तर ज्याला आपण अभिजन म्हणतो, त्यांची कॉपी करण्याची प्रवृत्ती खालच्या लोकांमध्ये खूप आहे. तर ही तर नेहमीच राहिलेली आहे प्रत्येक वेळी. त्यामुळं भाषेत बोलताना आम्ही गावाकडे काय म्हणतो का, मी बी येऊ का, हां, आमच्याकडे बी पेरतात खूप भाषेमध्ये, बरं का. तोच मुलगा पुण्यात गेला ना MPSC करायला, ती शिकायला, ती लगेच
मी बी आलो, मी पण येतो बरे. अरे मला कशाला म्हणतोस तू, एकच महिन्यामध्ये एवढी भाषा सुद्धा कशी होऊ शकते माणसाची. बरं ते आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये समजा आपण सरळ म्हणतो आम्ही इलाज नाही, नाही इलाज झाला, हा मूळ शब्द आहे बरं का. ते पुण्यातून आला ना, माझा नाविलाज झाला होता, विलाज करायला गेलो होतो. अरे तू नको ना वी लावू, कशाला लावायला तू वी, आणि इलाजा शब्द आहे मूळ. आमच्याकडे प्रेम हा शब्द नाहीये, जोड शब्द आमच्या भाषेत नाही आहेत, प्रेम शब्द नाहीये. कारण प्रेम करायला काही संधी मिळालेली नाही, कारण लवकर लग्न व्हायची हो, जी नॉर्थ ईस्टला होत नाहीयेत, कधीच होत नव्हती. त्यामुळे प्रेमपेक्षाही आमच्याकडे शब्द आहे तो माया केली, म्हणजे माया करणे. चुंबन शब्द नाही, मुका घेणे, आला मला करणे, असे असंख्य शब्द आहेत की ज्याच्यामध्ये जोड शब्द नाहीयेत, पण भावना त्याच आहे त्या मागच्या. पण ते काय झालं, कथा कादंबऱ्या वाचून, सिनेमा बघून ते भाषाही बिघडली. आणि त्यातल्या त्यात खरं सांगतो मी, कोल्हापूरच्या लोकांनी रागवू नये माझ्यावर बरं का, कोल्हापूरच्या मराठी सिनेमातली मराठी कुठली असते मला अजून कळलं, ग्रामीण मराठी कुठली मला अजून कळलेलं नाहीये. ती फक्त तिथंच दिसते, तिथं सिनेमात दिसत, तसे दिसत नाही. रांडीच्या वगैरे तिकडे दिसतं ते, पण सिनेमात येत नाही रांडीच्या. हे खरं, अख्ख्या मराठी सिनेमाच्या मराठी भाषेची वाट लावलेली आहे आमच्या लोक तसे बोलत होते. ते हिंदी फिल्म मध्ये सुद्धा साऊथ इंडियन बोलताना जसे दाखवतात तसंच ते प्रत्यक्ष तसंच बोलत आहेत. मी कालच बोलतो, शिरा होता काल जेवणामध्ये, कालच सांगितलं त्यांना मी. आमच्याकडे सर गोड सांजा हा शब्द होता, गोड शब्द होता. गोड सांजा म्हणजे शिराच थोडक्यात. पिंजरा सिनेमा आला, त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे, गणपत म्हणत की आमच्यासाठी 2 शिरा आणा. आमच्याकडे हॉटेलमध्ये शिरा सुरू झाला, लोक शिरा आण बाबा, शिरा तरी म्हण ना तू. तर शिरा आमच्याकडे सुरू झाला तो पिंजऱ्यापासून. आम्ही तेच खात होतो, गोड सांजा शिरा झाला. तुमच्या मूळ संस्कृतीलाच पिंजरा लावला. एवढंच नाही, आता काय झालं सगळीकडे गेलं ना, ढवारा हॉटेल सुरू झालं. काय ढवारा हॉटेल आमच्याकडे खूप झाले ते. पाट्या वाजता तुम्ही ते ढवारा मटण मिळेल, ढवारा हॉटेल. त्या मालकाला तुम्ही विचारून बघा की तो ढवारा म्हणजे काय माहित आहे का? ढवारा असं आमच्याकडे असंख्य हॉटेल लागले आहेत आता आमच्या तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर ह्या भागामध्ये. अहो ढवाराच माहित नाही तर ढवारा मटण तू खायला कसं घालतो? एवढं उस्मानाबाद, औरंगाबाद शहरामध्ये काय हॉटेल नाही गावं अलीकडे एका आउटस्कर्ट्समध्ये, तर इथे कंदुरीचं कोंबडं म्हटलं. कंदुरी कोंबड्याची असते का दादा? कंदुरी बोकडाची असते. कोंबड्याची कंदुरी कवा केली जब आपण मला सांग बरं तू. ढवारा म्हणजे काय? ढवारा ही एक सिस्टम होती, थोडक्यात श्रम परिहार होता तो. खळी झाली की खळ्यातलं धान्य लगेच घरी आणत नव्हते. मग खळी रब्बीतली खळी, रब्बीमधली खळी, त्या 2 खळी असतात ना. एक असतात आगातातली म्हणजे खरीपातली, आम्ही आगात म्हणायचो पूर्वी, आता म्हणत नाही खरीप म्हणतात. खरीप हंगामातली खळी होतच नव्हती कारण पाऊस पडायचा. खरीपामध्ये कुठली ज्वारी घेतली जात नव्हती, तर मूग, उडीद, तीळ, कारळा अशा म्हणजे जी सरळ येतात ती अशी पिकं असायची, उभी पिकं असायची, पिवळी ज्वारी वगैरे वगैरे. आणि रब्बीच्या ह्याच्यामध्ये मात्र मग हरभरा, काही प्रमाणात गहू, आणि मग ज्वारी, प्रामुख्याने ज्वारी, करडीचे पेटे बांधायचे. आणि करडीला कीड लागत नाही म्हणून आमच्याकडे शिवी देतात, ह्याला करडीला कसली कीड लागते म्हणतात. करडीला कीड लागत नसते. आणि मग ते खळं झाल्यानंतर मग रास रसून ठेवायची, त्याला मदन म्हणतात. आणि मग तिथं रात्री बोकड कापायचं, 1, 2, 3, 4 जे काय असेल ते आपल्या जेवढं मोठं खळं आहे. आणि मग गावात लोकांना जेवायला बोलवायचं संध्याकाळीच. आणि मग लोक सांजा खायचे. तो सांजा म्हणजे त्या ताज्या नव्या ज्वारीचा भात, भाकरी आणि ते मटण खायचं. ते जे बोकड कापतात, पवित्र बळी म्हणतो त्याला मी, त्याला म्हणतात ढवारा. आता रोज ढवारे करायला आता कसं व्हायचं? एवढ्या सगळ्या गोष्टी जुळवून आणून. बरं आता एक उदाहरण देऊन सांगतो. मी प्रवास करत होतो आणि एका ठिकाणी लिहिलेलं दिसलं की येथे कारणाचे मटण मिळेल. ड्रायव्हरला म्हणलं वळवाच बघू तरी, म्हणलं काय कारणाचं म्हणून गेलो बघा. ते काय आहे कारणाचं? हां आहे म्हणलं आपल्याकडे. बरं म्हणलं काय कारणाचं मटण? म्हणलं तुम्ही हल्या कुठं कापता? म्हणलं रेडा. हेळ्या विचारलं. हेळ्या म्हणजे
रेड्याचं मटण म्हणजे हेळ्या. तुम्ही प्रश्न विचारला होता मला एक. बरं. आत्ता आठवलं, मी विचारला होता प्रश्न. हां. नाही, आमचं नाही कापलं, आम्ही खातच नाही. अरे मग तू लिहिलं ना कारणाचं मटण. कारण म्हणलं, कारण ज्याचं असतं की ज्याच्यात म्हणलं रेडा कापला त्याला कारण म्हणतात. मग रत्त्या फिरल्या का, पोतरा चालते का, पट बसविला का, त्याला विचार ते आवागच झालं. ते अरे म्हणलं तू नाव दिलंय तुझ्या हॉटेलचं. कारण म्हणलं मग माझी इच्छा झाली की चला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला हलका हेळा खायला हलकाटाचा मग ते त्याला कळत ना काय बोलवते. मला बिल देऊ नका, आपण खाऊन जावा. म्हणलं नको म्हणलं मला, पण म्हणलं तुझ्याकडं ते नाही म्हणलं म्हणून मग परत चालू म्हणलं. असेच अनेक गमते जमते आहेत. लोक काहीतरी नावं ठेवतात हॉटेलना आणि त्या थाळीत काय अर्थ नसतो. बरोबर. काय झालंय की काहीतरी कॉपी करणे आणि प्रमाणीकरणाची हौस नाही प्रमाणीकरण नाही, आपण कधी वेगळं नाव देतो असं. आणि त्यामुळे ते म्हणजे काय म्हणतात, दुःख बिक वाटत नाही मला त्याचं, काही हसूच येतं त्याचं. कुणा भांडत बसणार, कुठं चर्चा करणार ना. बरोबर. त्यामुळे मला असं काय दुःख बिक काही वाटत नाही ह्या गोष्टीचं. शल्य बिलकुल वाटत नाही. आपण लिहून मोकळे झालेलो. त्यामुळे हल्ली मी खरं तर मुलाखत देणंच बंद केलं ह्या विषयावरची. कारण किती वेळा तेच बोलू मी. पण तुम्ही मित्र आहात म्हणून तुमच्याकडे आलो नाही तर मी सरळ नाही म्हणून सांगतो. मग स्पष्टपणे तोंडून सांगतो. कालच मला काय विचारलं की नाही म्हणलं माझं लिहून झालं, पुस्तक वाचा आणि काय सांगत त्या विचारा म्हटलं मला. त्यात मग त्रुटी वाटल्या तर किंवा चुकतंय म्हणून. पुस्तकात खूप चुका आहेत, तुम्ही सांगताय. मी नेहमी सांगत असतो. पहिली आवृत्ती आली 15 साली, मी वाचली. मी पुस्तक होतं खाद्यावरचं, पण कुपोषित पुस्तक होतं. त्यात खूप ते पुस्तक मी परत लिहिलं. दुसरी आवृत्ती आली, त्यात पण चुकत. पुस्तक मी तिसऱ्यांदा लिहिलं आणि त्यात चौथ्या आवृत्ती आत्ता मात्र माझ्या दृष्टीनं अपडेट झालेली आहे. आत्ता इंग्लिशमध्ये पण बऱ्याच चुका गेल्या, त्या दुरुस्त होऊन आत्ता परत पुस्तक येतं. लोकांना कळतच नाही. बरं, ज्यांना चुका माहीत आहेत त्यांना बोलायचं नाहीये. हा एक, ज्यांना चुका पुस्तकातल्या माहिती आहेत त्यांना बोलायचं नाही. आणि मग मलाच ते स्वतःला अपडेट करावं लागलं हे एक. आणि जाता जाता आता का बस झाला त्याच्यावरचा विषयाचा नाही, सांगा ना, जाता शेवट त्याच्यावरती करू आपण. हां, काय झालं की माझ्या पिढीतले आणि माझ्यानंतर 2 पिढ्यातले अधिकारी आहेत, मोठ्या पोस्टवरचे, भारतभरात वगैरे. ते म्हणतात की बरं झालं की तू हे लिहिलंस. आमच्या मुलांना कळलं आत्ता की कॉन्व्हेंटला शिकलेली मुलं आहेत, की त्यांना कळलं की आपले बापजादे काय खात होते. आम्हाला सांगताच येत नव्हतं. तुझ्या पुस्तकामुळे हे शक्य झालं, नंबर 1. आणि मग ते असंच मध्ये तसे हळवे होतात की आता काय चाण्या होत्या, काय ती रक्ती खायचं वगैरे वगैरे. प्रत्यक्ष आचरणात काही नाही उरले. नाही, मी काय म्हणालो त्यांना, म्हटलं मी स्टार्टअपमध्ये म्हटलं मी एमआयडीसी जागा घेऊन चाण्याचा व्यवसाय सुरू करतो, हलाल चाण्यांचा. तुम्ही खाणार का? साधी गोष्ट आहे ना. एक बरं झालं की मुसलमान रक्त खात नाहीत, नाही तर आम्हाला रक्ती मिळाली नसती. लक्षात ठेवा. खरंय. मुसलमान ब्लड खात नाहीत, नाही तर आम्हाला ते मिळालंच नसतं. ती खात नाहीत म्हणून मिळतं आम्हाला ते. दुसरी गोष्ट, चाण्या हा प्रकार, हलालच्या चाण्या पण करून करून मी माझी तयारी आहे. त्या मोठ्या हल्ली ड्रायर आलेत, वाळवायची गरज नाही. माश्या हायजिनिक चाण्या मी विकेल. किती लोक घेणार आहे तो चाण्या माझ्याकडून? एखादी गोष्ट हळहळ करणं वेगळं किंवा त्या जाऊन रोमॅन्टिसाइज करणं वेगळं. पण ते तुम्ही प्रत्येक खाणार आहात का तुम्ही? बरोबर. अरे तुम्ही बोंबील घरात भाजू शकत नाही, सोसायटीमध्ये वास येतो म्हणून तुम्ही चाण्या खायला निघाले. बोंबील खात नाही लोक. हल्ली बोंबील भाजत आणून, बरं बोंबील भाजल्याचं चांगलं लागत नाही. तर मला काय सांगायचं आहे की मी रोमॅन्टिसाइज होत नाही, काय नाही, जे मिळतं ते खातो. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी माझं लिहून झालेलं आहे. त्या पुस्तकात सगळं लिहिलं. आता मला नवीन काहीतरी लिहू द्या असं म्हणत असतो मी. आणि पुस्तक त्याच्यावर तुमच्यासमोर तुम्हाला दिलं पुस्तक, ते म्हणजे माझं दुसरं पुढचं लिहून झालं. आणखीन पुढं काम चालू, ते काय ते चालत राहणार आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद या चर्चेबद्दल. आणि खाण्यावरची ही चर्चा वेगवेगळ्या अंगानं, म्हणजे अगदी जातीपासून फिरून ती पूर्णपणे वेगवेगळ्या प्रदेशांपर्यंत पण जाऊन आलेली आहे. मला वाटतं की या निमित्तानं बराच इतिहास जो आहे तो त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पण मांडलेला आहेच. या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. आणि मणिपूर समजून घेताना हे पुस्तक त्यांचं आलेलं आहे.
त्या पुस्तकाबद्दल सुद्धा तुम्ही जाणून घ्या आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.